आज आपण बघणार आहोत डिटर्मिनंट म्हणजे काय. तर तुम्ही हे जे काढले त्याला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट. काय म्हणतो, डिटर्मिनंट. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला हे जे दिसते ए बी, ए कॉमा बी आणि हे जे सी डी, हे जे दिसते हे आहेत ए बी आणि सी डी, हे आहेत रोज. काय आहेत, रोज. ठीक आहे. आणि बी डी आणि ए सी दिसते, ए सी, ए सी आणि बी डी हे आहेत कॉलम्स. काय आहेत, कॉलम्स. ठीक आहे. तर आता हे डिटर्मिनंट सॉल्व कसं करायचं. समजा आपल्याला हे डिटर्मिनंट दिलं ए बी सी डी, हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण काय करतो, ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी, म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय डी, ह्याच्यामधून ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी, म्हणजे सी मल्टिप्लाइड बाय बी, हे मायनस करतो. ठीक आहे. मग आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते. आणि नेहमी लक्षात ठेवा, डिटर्मिनंटला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, डिटर्मिनंट रिप्रेझेंट बाय कॅपिटल अल्फाबेट. म्हणजे कुठल्याही कॅपिटल अल्फाबेटने आपण डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करू शकतो. चला आता एक्झाम्पल बघू आपण एक. समजा ए हे डिटर्मिनंट आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिल्यात 5, 7, 3, 9. आता हे सॉल्व करायचं. तर सॉल्व करताना काय करणार, ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी, 5 मल्टिप्लाइड बाय 9. ठीक आहे. मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 3, 5 9 जा 45, 7 मल्टिप्लाइड बाय 3 किती आलं, 21. दोघांचा सबट्रॅक्शन करून आन्सर आलं किती आलं, 49 मधनं 21 गेले 28. किती आले, 5 9 45, सॉरी 5 9 45, 5 9 45, 45 मधनं 21 गेले, उरले 24. किती उरले, 24. ठीक आहे. समजलं, थोडंसं प्रेझेंट मिस्टेक झाली. 5 9 45, 45 मधनं 21 गेले, उरले 24 सेकंड. आता अजून एक जरासं वेगळं बघूया. बी हे डिटर्मिनंट आहे, त्याची व्हॅल्यू दिली आहे -8 2 आणि -3 आणि 4. काय करतो आपण, ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी, म्हणजे -8 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस साईन, आणि ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी 2 मल्टिप्लाइड बाय -3. -8 इंटू 4, मायनसने कुठल्याही प्लस नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर मायनस मध्ये येतं, -32. ठीक आहे. हा मायनसचा साईन, आणि इथं 2 इंटू 3, -2 इंटू 3, 2 इंटू -3 -6. हा मायनसचा 32 आहे तसा मायनस मायनस काय होतं, प्लस, मग प्लसचा 6. मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह. लक्षात ठेवा, मायनस प्लस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह. मग -32 + 6 म्हणजे ह्याच्यामध्ये मायनस होणार. 32 मधनं 6 गेले, उरले 26, पण मोठा नंबर 32 आहे म्हणून मायनसचे 26. हे झालं आपलं डिटर्मिनंटचं आन्सर. ठीक आहे. समजलं. आता आपण बघणार आहोत डिटर्मिनंट मेथड, म्हणजेच त्याला अजून एक नाव आहे क्रॅमर्स रूल. नाव काय, क्रॅमर्स रूल. ठीक आहे. डिटर्मिनंट मेथड, त्याला दुसरं नाव काय, क्रॅमर्स रूल. आता जे आपण डिटर्मिनंट सॉल्व केले त्या मेथडने आपल्याला लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे. आता आपण बघणार आहे की डिटर्मिनंट मेथडने आपण कसे लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल आपण सॉल्व करू शकतो. त्याच्या आधी आपल्याकडे 2 इक्वेशन असतात. किती असतात, 2 इक्वेशन. म्हणजे समजा एक इक्वेशन आहे, तर त्या दोघांचा आपण जनरल फॉर्म लिहून घेऊ आपण. A1
एक्स प्लस b1y इज इक्वल टू c1 हे पहिलं इक्वेशन असतं. आणि दुसरं इक्वेशन काय असतं आपल्याकडे, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. इक्वेशन नंबर 2 असतं. ठीक आहे. त्यातला एक्सच्या शेजारचा कोइफिशियंट असतो a1 असतो, by शेजारचा कोइफिशियंट असतो b1 आणि हा c1 कॉन्स्टंट इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये एक्सच्या शेजारचा कोइफिशियंट असतो a2, वायच्या शेजारचा कोइफिशियंट असतो b2 आणि 2 मध्ये आणि c2 कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय की आपण हे काय सॉल्व्ह करणार, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल क्रॅमर्स रूलचा यूज करून कसे सॉल्व्ह करणार. ठीक आहे. क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करायचं आहे. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करणे म्हणजे करणे एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढणे. मग एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युले. एक्सचा व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ एक्स अपॉन डी. ठीक आहे. आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ वाय अपॉन डी. आता तुम्ही म्हणसाल हे डिटर्मिनंट ऑफ एक्स, हे डिटर्मिनंट ऑफ सॉरी हा डिटर्मिनंट डी, हा डिटर्मिनंट ऑफ वाय आणि हा डी हे काय आहे, तर हे काढण्यासाठी पण वेगळे फॉर्म्युले. ठीक आहे. आधी आपण डीचा फॉर्म्युला बघू. डी साठी a1 a2 b1 b2. ठीक आहे. मी तुम्हाला ही अजून एक ट्रिक सांगणार आहे, त्या ट्रिकने तुम्ही हे एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता dx काढायचं आहे. dx साठी c1 c2 b1 b2. ठीक आहे. आता हे माझ्या कशा लक्षात आहे, तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे, ते तुम्ही पण यूज करायचे. आणि dy काढण्यासाठी a1 a2 c1 c2 हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची आणि आपण व्हॅल्यू काढायच्या. म्हणजे a1 च्या जागी मी पुट करणार तिथला a1 चा व्हॅल्यू, b1 च्या जागी b1 ची व्हॅल्यू, a2 च्या जागी a2 ची व्हॅल्यू, b2 च्या जागी b2 ची व्हॅल्यू, सेम सगळीकडे पुट करायला आणि सॉल्व्ह करणार. आता हे लक्षात ठेवणं अवघड आहे. मला आपण एक ट्रिक बघूया. ट्रिक काय आहे तर लक्षात ठेवा, जे a आहे ना त्याला म्हणायचं 1. ठीक आहे. b ला म्हणायचं 2 आणि c चे म्हणायचं 3. ठीक आहे. म्हणजे a1 a2 ला म्हणणार 1, b1 b2 ला म्हणणार 2 आणि c1 c2 ला काय म्हणणार मी 3. ठीक आहे. लक्षात राहिलं. मग लक्षात ठेवा डी साठी आहे 12. काय लक्षात ठेवणार, डी साठी 12, dx साठी 32. काय dx साठी 32 आणि dy साठी 13. आता 12 + 13 काय आहे तर लक्षात ठेवा, डी काढायचा आहे. डी साठी इथं 12 लिहायचं असं. ए म्हणजे कोण आहे a1, 1 म्हणजे a म्हणजे a1 a2. ठीक आहे. 2 म्हणजे कोण आहे b, b1 b2. झालं का तयार, a1 a2 b1 b2. सोपं आहे. देन dx काढायचं आहे. dx साठी काय 32, 32 3 आणि 2 असं लिहिलं. ठीक आहे. 3 म्हणजे कोण आहे c, c1 c2. 2 कोण आहे b, b1 b2. झालं का, सोपं आहे. परत आता dy साठी काय 12 32 13, 12 32 13, 1 आणि 3 इथं लिहिलं. 1 म्हणजे काय a1, a1 a2, 3 म्हणजे c, c1 c2. झालं. काय लक्षात ठेवायचं, डी साठी काय लक्षात ठेवणार 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. मग लक्षात ठेवायचं 12 32 13 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपण परत बघूया डिटर्मिनंट मेथड, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये 2 इक्वेशन आपल्याला दिले असणार, त्यामध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी dx अपॉन da आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy अपॉन d. आता dy d dx d हे कसे फाइंड करायचे त्यासाठी पण आपल्याला फॉर्म्युले. तर डी काढण्यासाठी त्यासाठी डिटर्मिनंट a1 a2 b1 b2, dx काढायचा आहे c1 c2 b1 b2, dy काढायचा आहे a1 a2 c1 c2. हे लक्षात कसं ठेवायचं, हे लक्षात ठेवण्यासाठी पण एक ट्रिक आहे. ती ट्रिक काय, a साठी 1 मांडण्याचं, b साठी 2, c साठी 3. म्हणजे जर डी काढायचं तर 12, dx काढायचं तर 32 आणि dy काढायचं 13. काय 12 32 13, डी म्हणजे काय 12, 1 आणि 2 लिहिलं. a1 म्हणजे a1 a2, 2 म्हणजे b1 b2. ठीक आहे. dx 3 32 13, 3 आणि 2
C1 C2 B1 B2 DY 13 12 32 13. ठीक आहे. ए म्हणजे वन म्हणजे A1 A2 A1 A2 3 म्हणजे C1 C2. मग लक्षात करायचं G साठी D साठी काय लक्षात ठेवणार 12 DX साठी 32 आणि DY साठी 13. मला लक्षात ठेवायचं 12 32 13. ठीक आहे.